नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयी रे, मेला मागे सर्व राहतील, तुटतील धागे दोरे, नाही रे नाही कुणाचे कुणी. काळ बदलला, माणसामध्ये बदल होतो, वस्तू बदलली, माणसाच्या फुलामध्ये बदल होतो. मग मला असं म्हणू द्या, सजीव असणाऱ्या फुलामध्ये जर बदल होत असेल तर दादा झाडाची तर निर्जीव फुलं आहेत ना, झाडाच्या फुलामध्ये बदल होत असतो. सजीव असणारं फूल जर काळाने परिवर्तित होत असेल, सजीव असणारं फूल जर काळाने सुकत असेल तर दादा झाडाचं फूल तर निर्जीवच असते, ते एक ना एक दिवस सुकणारच आहे. न सुकलेलं फूल पाहणं या जगामध्ये दादा फार कठीण आहे. ऐका ना तुम्ही, प्रेमानं ऐकत आहात म्हणून मी असं म्हणेल, दादा फुलं सुकण्याकरता उन्हाचीच आवश्यकता असते असं काही नाही. काय म्हणालो मी? फुलं सुकण्याकरता उन्हाचीच आवश्यकता असते असं काही नाही. कीर्तन नाही आवडलं तरी बरीचशी फुलं सुकत असतात ना. काय म्हणालो मी? कीर्तन नाही आवडलं तरी बरीचशी फुलं सुकत असतात. बायकोचा स्वयंपाक नाही आवडला तरी बरीचशी फुलं सुकत असतात. नवरा बायकोची भांडणं झाली तरी बरीचशी फुलं. नितीन दादा लग्न झालंय तुमचं? नाही ना, नाही झालं. गणेश महाराज तुमचं झालंय? एकदा झालंय. तुमचे भांडणं होतात का घरी? रोज होतात? रोज होतात? पेल्यावर घेतात? कधी होतात सांगा ना खरं, कधी मध्ये होतात? बरं, भांडणामध्ये बायका आपल्याला काय म्हणतात तुम्हाला तर काही कळत नाही, तुम्हाला तर काही नाही, अक्कल नाही. बापरे बाप, मी तुम्हा सगळ्या पुरुषांना सांगून ठेवतो बघा, उद्यापासून जर भांडणामध्ये या आपल्याला असं म्हटल्या तुम्हाला तर काही अक्कल नाही, तुम्हाला तर काही अक्कल नाही, या जर उद्यापासून आपल्याला असं म्हटल्या तर यांना उद्यापासून फक्त एवढंच म्हणायचं आहे. महिला मंडळी तुम्ही ऐकू नका बरं, मला फक्त यांना सांगायचं आहे. उद्यापासून जर या आपल्याला असं म्हटल्या तुम्हाला तर काही अक्कल नाही, तुम्हाला तर काही अक्कल. नवरा बायकोची भांडणं झाली तरी दादा फुलं सुकत असतात. काळ बदलला तरी माणसाच्या फुलामध्ये बदल होत असतो. मग मला असं म्हणू द्या, सजीव असणाऱ्या फुलामध्ये जर बदल होत असेल तर झाडाची निर्जीव फुलं आहेत, एक ना एक दिवस ती फुलं सुकणार आहेत. आपण तर खऱ्या अर्थानं प्लास्टिकच्या युगामध्ये जीवन जगणारी माणसं आहोत. या भारतामध्ये किंवा या जगामध्ये प्लास्टिकची फुलं आपल्याला पाहायला मिळतात. मला असं म्हणू द्या, प्लास्टिकची फुलं दादा या जगामध्ये कधीही सुकत नाहीत. प्लास्टिकची फुलं सुकत नाहीत परंतु वासही देत नाहीत. झाडाची फुलं वास देतात परंतु दुसऱ्या दिवशी वास घ्यायला शिल्लक राहत नाहीत. प्लास्टिकची फुलं महिना 2 महिने 6 महिने दिसायला जशीच्या तशी दिसतात परंतु वास देत नाहीत. झाडाची फुलं वास देतात, दुसऱ्या दिवशी वास घ्यायला शिल्लक राहत नाहीत. परंतु संत महात्म्यांच्या अभंगरूपी बागेतील जे फूल आहेत दादा, ते फुलं कधी सुकतही नाहीत. आणि शेकडो वर्ष जरी निघून गेले तर त्या अभंगाचा सुगंध हा समाज घेतल्याशिवाय राहत नाही. अरे हजारो वर्ष कीर्तनकारानं म्हणू द्या, रूप पाहता लोचनी, किती वर्ष म्हणू द्या, कंटाळा नाही येणार. कालच्या पेपरमध्ये आलेली कविता दादा आज आपण वाचत नाही हो. कालच्या पेपरमध्ये आलेली कविता ज्या महाराष्ट्रात आज वाचल्या जात नाही, त्याच महाराष्ट्रात 750 वर्षापूर्वीची अभंग आजही आपण वाचतो, नित्य ऐकतो. त्याचं एकच कारण, ते अभंग आपल्याला रोज नवीन नवीन सुगंध देण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून आज आपण विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या अभंग बागेतील एक ब्रह्मफूल सुगंधा करता हाती घेतलंय. परंतु ऐका ना दादा, मला असं वाटतंय आजचा अभंग विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा आहे असं आपण जरी कीर्तनातून ठासून सांगत असलो तरी आजच्या अभंगामध्ये विश्वमाऊली ज्ञानोबरायांचं नाव मात्र कुठेही नाही. कारण वारकरी संप्रदायामध्ये
अभंगाचा शेवटचा जो शिक्का असतो ना, तो शेवटचा शिक्का आपल्याला शिकवतो अभंग कुणाचा आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारील, तुका म्हणे माझे, तुका म्हणे म्हटलं की आपण सांगतो अभंग तुकाराम महाराजांचा आहे. नामा म्हणे म्हटलं की आपण सांगतो अभंग नामदेवरायांचा आहे. ज्ञानदेव म्हणे म्हटलं की आपण सांगतो अभंग. म्हणा एखाद्या वेळेला, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. अभंग कोणाचा आहे? तुकाराम महाराजांचा. कोण तुकाराम महाराज? घरात नाही धान, पोटात नाही आण, तरी चित्तात नेहमी समाधान ते तुकोबर आहे. कोण तुकोबर आहे? जाळवणी संसार बैसलो अंगणी ते तुकोबर आहे. अरे कोण तुकोबर आहे? हरिभजन हे धवळीले जग ते तुकोबर आहे. अरे कोण तुकोबर आहे? जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचाराची कळ, तुकाराम तुकाराम. जगण्याचा पाया, शब्दांचे इमान, अक्षरांचे रान, शब्दांचे इमान, अक्षरांचे रान, अभंगाचे पान, तुकाराम तुकाराम. जगण्याचा पाया, भेदनार मूळ, आशयांचे कूळ, भाषेचा कल्लोळ, तुकाराम तुकाराम. जगण्याचा पाया, खोल पसरतो पुन्हा उगवतो, खोल पसरतो पुन्हा उगवतो, सांगून उरतो तुकाराम, सांगून उरतो तुकाराम तुकाराम. जगण्याचा पाया, चालण्याचे बळ. अरे कोण तुकोबर आहे? अंगावरती उकळतं पाणी जरी टाकलं तरी आपली साधना न थांबवणारे तुकोबर आहे. पेटून उठला वनवा सारा, तिन्ही जगाला लागली आग, नसे निवारा, नसे आसरा. कुठे मी जाऊ सांग विठ्ठला, कुठे मी जाऊ सांग विठ्ठला. जळे माझी काया लागला, जळे माझी शुभा
शिवा माय बापा. अंगावरती उकळतं पाणी टाकलं असताना सुद्धा आपल्या जीवनातील भजन न थांबवणारे तुकोबराय. वारकरी संप्रदायामध्ये तुका म्हणे म्हटलं की आपण सांगतो अभंग तुकोबरायांचा आहे, नामा म्हणे म्हटलं की आपण सांगतो अभंग नामदेवरायांचा आहे. परंतु आज निवडलेल्या अभंगामध्ये ज्ञानदेव म्हणे नसताना सुद्धा हा अभंग माऊलीचा आहे असं आपण का म्हणत असतो? मला असं वाटतंय या अभंगाचा शेवट रखुमा देवी वरा वाचून आहे. मग विश्वमाऊली ज्ञानोबरायांचं नाव नसताना सुद्धा हा अभंग माऊलीचा आहे असं आपण का सांगतो? बऱ्याच अभंगामध्ये माऊली ज्ञानदेव म्हणे असं न लिहिता बाप रखुमा देवी वरू असं लिहितात. पहिला अभंग आहे रूप पाहतालोचनी, अभंगाचा शेवटचा आहे सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. मग बाप रखुमा देवीवरू हे शब्द असताना हे अभंग माऊलीचे आहे असं आपण का म्हणतो? त्याचं पारंपरिक चिंतन जर आपण ग्रंथामध्ये अभ्यास त्याचा केला तर आपल्या लक्षात येईल. दादा विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी ज्या वेळेला जगाच्या उद्धाराकरता अनेक ग्रंथाची निर्मिती केली, मग त्यामध्ये ज्ञानेश्वरी असेल, अमृत अनुभव असेल, हरिपाठासारखा ग्रंथ असेल, या सगळ्या ग्रंथ संपदा माऊलीने निर्माण केल्यानंतर माऊलीने 16व्या वर्षी समाधी घेण्याचा विचार केला. हा विचार ज्या वेळेला निवृत्तीनाथ दादांना बोलावून दाखवला त्यावेळेला निवृत्तीनाथ दादा माऊलींना सांगतायत, माऊली अवघ्या 16व्या वर्षी तुम्ही समाधी घेताय, समाधी घेण्याचं कारण काय? त्यावेळेला माऊलींनी निवृत्तीनाथ दादांना सांगितलं, दादा मी या मृत्यू लोकामध्ये जगाच्या उद्धाराकरता आलो. मग जगाच्या उद्धाराचं अजरामर साधन मी ज्ञानेश्वरीच्या रूपानं समाजाच्या हातामध्ये दिलंय. आपला स्वतःचा उद्धार करून घेण्याकरता मी जगाच्या हातामध्ये हरिपाठासारखा ग्रंथ दिलाय. मग या सगळ्या ग्रंथाची निर्मिती केल्यानंतर माझं काम संपलं आणि काम संपल्यानंतर शहाणी माणसं कधीही थांबत नसतात. मग माऊली म्हणतायत माझं काम जर संपलं असेल तर मला या ठिकाणी थांबण्याचा अर्थात अट्टास नसावा. मला 16व्या वर्षी समाधी घ्यायची. बरं जायचं आहे. तसं मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, लहान मुलाला म्हाताऱ्या माणसाला कधी मी कीर्तनात तकलीफ देत नाही. त्याचं कारण आहे, एका कीर्तनामध्ये म्हातारा माणूस उभं राहिला, मी म्हटलं बाबा बसा खाली. ते बसलं खाली. 10-5 मिनिटांनी ते म्हातारं पुन्हा उभं राहिलं, मी म्हटलं बाबा बसा खाली. ते बसलं खाली. परंतु कीर्तन सुटल्यानंतर त्याचे गुडघे सरळ व्हायनात. लोक म्हटले महाराज हा काय कुटाणा करून ठेवला तुम्ही? तेव्हापासून म्हातारा माणूस जर उठून चालला तर त्यांना मी कधी तकलीफ देत नाही आणि लहान्या मुलालाही देत नाही. त्याचं कारण आहे, एका कीर्तनामध्ये एक लहान पोरगं उभं राहिलं आणि ते म्हटलं महाराज, मी म्हटलं बस खाली. ते पोरगं बसलं खाली. 10-5 मिनिटांनी ते पोरगं पुन्हा उभं राहिलं, महाराज, मी म्हटलं बस खाली. ते बसलं खाली. परंतु 10-5 मिनिटांनी त्याचा पुढचा माणूस उभा राहिला. काही नकळलं, काही नकळून उद्या सकाळी 10-5 मिनिटांनी त्याचा पुढचा माणूस उभा राहिल्यानंतर मी त्याला म्हटलं, का हो, मी त्या लहान मुलाला खाली बसवलं, तुम्ही कशासाठी उभे राहिलात? तो म्हटला महाराज तुम्ही त्याला खाली बसवलं त्याचा परिणाम झालाय. तुम्ही त्याला जर जाऊ दिलं नसतं तर त्याने माझं धोतर उडवलं. तेव्हापासून मी लहान्या मुलाला कधी तकलीफ देत नाही. जाऊ द्या, काय सांगत होतो मी? कीर्तन. विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी समाजाच्या उद्धाराकरता अनेक ग्रंथाची निर्मिती केल्यानंतर समाधी घेण्याचा विचार केला. त्याचं कारण संत महात्मे दादा या मृत्यू लोकामध्ये कामासाठी नाम कार्यासाठी येत असतात आणि कार्य संपलं की ते उभ्या पावलानं निघूनही जात असतात. संत महात्मे या मृत्यू लोकामध्ये येतात. दादा तुम्हा आम्हा सर्वसामान्य जीवाला जाग करण्याकरता मी नित्य कीर्तनामध्ये सांगत असतो, संत महात्मे जर तुम्हा आम्हाला जाग करण्याकरता येत असतील तर ज्या ज्या वेळेला माणसाला जाग होण्याची संधी मिळेल त्या वेळेला माणसानं जाग झालं पाहिजे. मग ती जागा होण्याची संधी रामायणातून मिळू द्या, ती जागा होण्याची संधी भागवतातून मिळू द्या, ती जागा होण्याची संधी अर्थात कथा कीर्तनातून मिळू द्या. ज्या ज्या वेळेला जागा होण्याची संधी मिळेल त्या वेळेला माणसानं जाग झालं पाहिजे. आणि दादा माणसानं झोपलं सुद्धा पाहिजे. बरं, आपण जर नाही झोपलो तर आपलं आरोग्य व्यवस्थित राहणार नाही. आपलं आरोग्य व्यवस्थित राहण्याकरता माणसानं झोपलंही पाहिजे. आणि ज्या ज्या वेळेला संत जागे करतील त्या वेळेला माणसानं जागं सुद्धा झालं पाहिजे. ऐका ना दादा, मला असं म्हणू द्या, माणसानं नेहमी अशा ठिकाणी झोपावं ज्या ठिकाणी आपल्याला कुणीतरी जागं करणारं असेल.
ज्या ठिकाणी कुणीही जाग नाही आणि ज्या ठिकाणी आपल्याला कुणी जाग करणारं नाही, अशा प्रपंचामध्ये जर आपण झोपत असाल तर प्रपंच आपल्याला जागृतीतली अवस्था कधीही देणार नाही. माणसाने प्रपंचामध्ये झोपण्यापेक्षा माणसाने परमार्थामध्ये झोपलं पाहिजे. मला असं म्हणायचं आहे, माणसाने प्रपंचामध्ये झोपण्यापेक्षा माणसानं कीर्तनामध्ये झोपलं पाहिजे. झोपा झोपा, कारण कीर्तनकार आपल्याला जाग करण्याकरताच असतात ना. माणसानं नेहमी अशा ठिकाणी झोपावं ज्या ठिकाणी आपल्याला कुणीतरी जाग करणार असेल. शास्त्रकार असं म्हणतायत, काही माणसाला माणसानं जाग करावं आणि काहींना जाग करू नये. शास्त्रकार असं म्हणतायत, एखादा विद्यार्थी जर अभ्यास करता करता झोपला असेल तर आईनं त्याला मारून उठवलं पाहिजे, उठवल्यानंतर पाप लागणार नाही. एखादा माणूस स्वयंपाक तयार झाला नाही म्हणून जर झोपला असेल तर स्वयंपाक तयार झाल्यानंतर त्या उपवाशी माणसाला जेवणाकरता उठवलं पाहिजे. एखादा माणूस निरोप घेऊन जर दुसऱ्या गावाला निघाला असेल तर तो माणूस झोपला असेल तर त्या पंतस्थ माणसाला सुद्धा माणसानं उठवलं पाहिजे. काहींना उठवावं, काहींना उठवू नये. निरोप घेऊन जाणाऱ्या माणसाला उठवलं पाहिजे, उपवाशी माणसाला जेवणाकरता उठवलं पाहिजे, अभ्यास करणाऱ्या मुलाला अभ्यासासाठी उठवलं पाहिजे. काहींना उठवावं, काहींना उठवू नये. शास्त्रकार असं म्हणतायत, वाघ जर झोपला असेल, वाघ माहिती ना, आलाय आता आपल्याकडे. वाघ जर झोपला असेल तर वाघाला माणसानं अजिबात उठवायचं नाही. साप जर झोपला असेल तर सापाला सुद्धा माणसानं अजिबात उठवायचं नाही. मूर्ख माणूस जर झोपला असेल तर मूर्ख माणसाला सुद्धा माणसानं अजिबात उठवायचं, कारण बऱ्याचदा मूर्ख माणसं ही झोपलेली चांगली असतात ना, म्हणून मूर्ख माणसाला कधी उठवायचं नाही. शास्त्रकार असं म्हणतायत, एखादं डुक्कर जर एखाद्या गटारीमध्ये झोपलं असेल, एखादं डुक्कर जर एखाद्या गटारीमध्ये झोपलं असेल, नाही कळालं तुम्हाला? एखादं डुक्कर जर एखाद्या गटारीमध्ये झोपलं असेल तर त्या डुकराला सुद्धा माणसानं अजिबात उठवायचं नाही. ते डुक्कर सकाळ झाल्यानंतर उठून आपल्या घरी येईल. कोण? काही माणसाला माणसानं उठवावं, काहींना उठवू नये. दादा, झोपेचे अनेक प्रकार आहेत. व्यवहारातली एक झोप आहे, विकारातली एक झोप आहे, अज्ञानातली एक झोप आहे. संत महात्मे या मृत्यू लोकामध्ये येत आहेत तुम्हा आम्हा सर्वसामान्य जीवाला व्यवहारातून जाग करण्याकरता. संत महात्मे या मृत्यू लोकामध्ये येत आहेत अज्ञानातून तुम्हा आम्हा सर्वसामान्य जीवाला जाग करण्याकरता. ज्या ज्या वेळेला संत महात्मे जाग करतील त्या त्या वेळेला माणसानं जाग झालं पाहिजे. संत महात्मे तुम्हा आम्हा सर्वसामान्य जीवाला व्यवहारातून जाग करत असतात. त्याचं कारण व्यवहारातील झोप दादा आपण नित्य घेण्याचा प्रयत्न करत असतो. मग संत महात्मे तुम्हा आम्हाला जाग करतात याच्यात नवल नाही. दादा, व्यवहारातील झोप तर संतांना सुद्धा घ्यावी लागत असते आणि व्यवहारामध्ये ज्या वेळेला संत स्वतः झोपत असतात त्यावेळेला संतांना सुद्धा संत बऱ्याचदा जाग करतात. उठा साधू संत साधा आपुलहित, साधूंना सुद्धा जाग करावं लागतं. मी तर असं म्हणेल सर्वसामान्य जीवाला जाग करावं लागतं दादा, याच्यात नवल नाही हो. संतांनाही जाग करावं लागतं, याच्यात नवल नाही. अरे व्यवहारामध्ये तर देव सुद्धा रोज झोपत असतो आणि ज्या वेळेला व्यवहारातला देव झोपतो ना दादा, त्यावेळेला देवाला सुद्धा आपल्याकडे जाग करण्याची पद्धत आहे. समय पातला वैष्णवांचा मेळा गरुड पायी दाटला. देवाला सुद्धा जाग करावं लागतं. मग मला असं म्हणू द्या, देवाला जागा केल्यानंतर जर देव जागा होत असेल, संतांना जागा केल्यानंतर जर संतही जागे होत असतील, तर तुम्हा आम्हा सर्वसामान्य जीवाला संत ज्यावेळेला जाग करतात त्यावेळेला जागा होऊन आपण परमार्थ का करू नये. संत महात्मा या मृत्यू लोकामध्ये आपल्या उद्धाराकरता या ठिकाणी येत असतात. मग येथे उपकारासाठी आले. मग एकदा आले की ते आले, पुन्हा कधीही जात नसतात. संत महात्मे एकदा आले की ते कीर्तीच्या रूपानं
ते समाधीच्या रूपानं, आपल्या कार्याच्या रूपानं सबंध जगामध्ये आपला सुगंध देण्याचा प्रयत्न करत असतात. विश्वमाऊली ज्ञानोबा या ठिकाणी आले. 16व्या वर्षी समाधी घेण्याचा विचार केला. संत महात्मा या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर समाधीच्या रूपानं सुद्धा जिवंत राहत असतात. मला असं म्हणू द्या दादा, नाहीतर या मृत्यूलोकामध्ये कितीतरी लोक रोज जन्माला येत आहेत आणि कितीतरी रोज मरतायत. समाजालाही त्यांचं काही घेणं देणं नाही, इतिहासालाही त्यांची जाण ठेवण्याची गरज नाही. 750 वर्षानंतर सुद्धा विश्वमाऊली ज्ञानोबरायांचं नाव आपण आजही घेतो. 400 वर्षानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण या जगामध्ये अजरामर ठेवलंय. त्याचं कारण ही माणसं जगली थोडं, परंतु अत्यंत सुंदर जगली. जी माणसं देशाकरता, जी माणसं धर्माकरता आणि जी माणसं संप्रदायाकरता जगत असतात दादा, गेल्यानंतर सुद्धा ती माणसं नावानं जिवंत असतात. अरे 750 वर्षानंतर सुद्धा सबंध जगानं विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या समाधी पुढे नतमस्तक व्हावं, हा विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी केलेला आविष्कारच आहे ना. सबंध जगानं विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या समाधी पुढे आजही नतमस्तक व्हावं. तुझ्या समाधीच्या पुढे उभ आभाळ वाकलं, तुझ्या ज्ञान तेजा पुढे कोटी सूर्य फिका झालं. गाता देवा तुझी ओवी केली जीवाची काजळी, अंतरात ज्योत तेवली तूच देवा वाट दावली. घुमला गजर आभाळी ज्ञानराज माझी माऊली, हो ज्ञानराज माझी माऊली. पाहता रूप तुझं, कधीतरी माऊलीच्या समाधी समोर जावं, माऊलीचं समाधी डोळ्यानं पाहावी आणि म्हणावं, पाहता रूप तुझं सिनहर पला. गारवा मिळाला जेव्हा तापल्या जीवाला, जीवनाचा घाट उभा पार कराया हो, दिलस तू बळ पाऊली. ज्ञानराज माझी माऊली, ज्ञानोबा माऊली चंदनाची सावली. ज्ञानोबा माऊली चित्त तुझ्या पाऊली. कधीतरी माऊलीला काकुळतीला यावं, माऊली आपल्याला परमार्थाचा सन्मार्ग दाखवतील. कधीतरी ज्ञानेश्वरी हातामध्ये घ्यावी, अर्थात ज्ञानेश्वरी आपण वाचावी. विश्वमाऊली ज्ञानोबा आपल्याला ज्ञानेश्वरीतून तुम्हा आम्हाला देव बनवण्याची उपमा सुद्धा देतील. दादा मला असं म्हणू द्या, संत महात्मे या मृत्यू लोकामध्ये आपल्याला जाग करण्याकरता ज्यावेळेला येत आहेत त्यावेळेला संत महात्मे असं म्हणतायत, जीवनामध्ये तुम्ही जर चांगलं कर्म करत असाल तर चांगलं कर्म करून तुम्हाला देवही होता येतं. तुम्ही लक्षामध्ये का घेत नाहीत? प्रत्येक जीवाला या जगामध्ये दादा चांगलं कर्म करून देव शरीर मला चांगलं जगामध्ये चांगलं कर्म करून दादा प्रत्येक जीवाला देव होता येतं. परंतु माझं कीर्तन थोडंसं अवधानपूर्वक ऐका, म्हणजे तुमच्यात चांगलं पचनी पडेल. आणि अवधान जर खंडित केलं तर समजण्यामध्ये प्रश्न निर्माण होईल. दादा मला असं वाटतंय, या मृत्यूलोकामध्ये चांगलं कर्म करून देव होता येतं हे कीर्तनात सांगणं खूप सोपं आहे, तसं देव होणं फार कठीण आहे. देव होणं किती कठीण आहे तुम्ही एखाद्या कीर्तनकाराला विचारण्यापेक्षा, एखाद्या कथाकाराला विचारण्यापेक्षा, कीर्तन सुटल्यानंतर एखाद्या मंदिरामध्ये जा, मंदिरामध्ये गेल्यानंतर मूर्तीच्या समोर उभे राहा आणि त्या मूर्तीला प्रश्न विचारा, काय हो मलाही तुमच्यासारखंच देव बनायचंय, मग मी उद्यापासून काय केलं पाहिजे? माझी सुद्धा लोकांनी तुमच्यासारखीच रोज पूजा केली पाहिजे अशी माझी इच्छा आहे, मी नेमकं काय केलं पाहिजे? त्यावेळेला मंदिरातील मूर्ती तुम्हाला सांगेल, लेका तुला जर देव बनण्याची इच्छा असेल तर तुला कीर्तन करून उपयोग होणार नाही, कारण माणसं फक्त कीर्तनानं कीर्तनकार होतात, देव कधी होत नाहीत. तुला जर देव बनण्याची इच्छा असेल तर तुला एखाद्या मूर्तिकाराकडे जावं लागेल. कोण सांगते आपल्याला?
मंदिरातील मूर्ती सांगते, तुला जर देव बनण्याची इच्छा असेल तर तुला मूर्तिकाराकडे जावं लागेल. विचारू आपण त्याच मूर्तीला प्रश्न, काय हो, आम्हाला देवत्व मिळवण्याकरता आम्ही ज्या वेळेला एखाद्या मूर्तिकाराकडे जाऊ त्यावेळेला मूर्तिकार आमची काय करेल? तो मूर्तिकार आमची पूजा करेल का? पूजा करेल? पूजा करेल नाही. ती मूर्ती आपल्याला सांगेल, लेका तो मूर्तिकार तुझी पूजा करणार नाही. बरं, तो मूर्तिकार एक फार मोठा हातोडा घेईल, एक फार मोठी छन्नी घेईल आणि एक फार मोठी अर्थात घन घेईल. लक्षात ठेव, तुला जर देव बनण्याची इच्छा असेल तर तो मूर्तिकार सगळ्यात अगोदर तुझ्या छाताडावर बसेल. तुला देव बनायचंय, तो मूर्तिकार तुझ्यावर त्या घणानं, त्या हातोड्यानं, त्या छन्नीनं घाव मारत राहील. तू घाव सहन करत राहा, तू घाव सहन करत राहा. एक दिवस तोच हातोडा, तोच घन आणि तीच छन्नी तुला देवत्व दिल्याशिवाय राहणार नाही. दादा त्याचं कारण आहे, या मृत्यू लोकामध्ये दादा जो घाव सहन करतो ना त्याला देवत्व प्राप्त होतंय. तुम्ही सगळ्यांनी ऐरण पाहिली असेल, ऐरण पाहिली ना? ऐरण जी कुंभाराकडे असते, लोहाराकडे असते. ऐरण घाव सहन करते आणि ऐरणीवर हातोडे घाव मारत असतात. पहा ना तुम्ही, अरे हातोडे घाव मारतात म्हणून हातोड्याला कोणीही देव म्हणत नाही. हातोडे घाव मारतात म्हणून हातोडे फुटून जातात. ऐरण घाव सहन करते म्हणून ऐरण कधीही फुटत नसते. हातोडे घाव मारतात म्हणून हातोड्याला कोणीही देव म्हणत नाही आणि ऐरण घाव सहन करते म्हणून लोहार लोक ऐरणीला देव म्हटल्याशिवाय, ऐरणीच्या देवा तुला थिनगी थिनगी वाहू दे, आबाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे. ऐरणीच्या देवा तुला, जो घाव सहन करेल त्याला या मृत्यू लोकामध्ये देवत्व मिळेल. परंतु मला सांगू द्या दादा, या मृत्यू लोकामध्ये देव बनण्या इतकी सहन करण्याची शक्ती तुमच्या माझ्या जवळ नाही. आपण देव बनू शकत नाही. मग या मृत्यू लोकामध्ये संत महात्मे सांगतायत, लेका हो, तुम्हाला जर देव बनता येत नसेल तर तुम्ही साधू बनण्याचा तरी विचार करा ना. परंतु साधू बनण्याकरता काय लागतं सांगू तुम्हाला? साधू बनण्याकरता वैराग्य लागतं. किती वैराग्य? जाळोनी संसार बैसुलो अंगणी, इतकं वैराग्य साधू बनण्याकरता असावं लागतं. साधू बनण्याकरता किती वैराग्य लागतं? कीर्तन सुटल्यानंतर, उद्या काल्याचं कीर्तन झाल्यानंतर तुम्ही माझ्या बरोबर देहूला चला. देहूला गेल्यानंतर आपण जगद्गुरु तुकोबारांना विचारू, महाराज आम्हाला सुद्धा तुमच्यासारखं साधू बनायचंय, आम्ही नेमकं काय केलं पाहिजे? त्यावेळेला जगद्गुरु तुकोबराय प्रत्येकाच्या हाताला धरतील आणि जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगतील, लेका हो, साधू बनायच्या भानगडीत पडू नका. बरं, अरे साधू बनणं ही गोष्ट फार कठीण आहे. साधू बनणं ही गोष्ट फार कठीण आहे. तुम्ही एखाद्या वेळेला चांगले गायक व्हा. जगद्गुरु तुकोबराय सांगतील, तुम्ही एखाद्या वेळेला चांगले गायक व्हा, तुम्ही एखाद्या वेळेला चांगले मृदुंगाचार्य व्हा, तुम्ही एखाद्या वेळेला चांगले कीर्तनकार व्हा, चांगलं भागेल तुमचं. परंतु तुम्ही साधू बनायच्या भानगडीत पडू नका. अरे साधू बनण्याकरता एखाद्या माणसानं जरी आपल्याला काट्याच्या काठीने मारलं तरी रात्री आपल्याला त्याचे पाय चिपण्याकरता त्याच्या घरी जावं लागतं. अरे मंबाजी बुवाने जगद्गुरु तुकोबरायांना काट्याच्या काठीने मारलं होतं तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबराय मंबाजी बुवाचे पाय चिपण्याकरता रात्री त्याच्या घरी गेले होते. साधू बनण्याकरता या गोष्टी कराव्या लागतात. नाथ बाबांकडे चला, नाथ बाबांना विचारू, बाबा आम्हाला तुमच्यासारखं साधू बनायचंय, आम्ही काय केलं पाहिजे? नाथ बाबा सांगतील, आमचे नाचणी नाचू नका, आमच्यासारखं तुम्ही करू नका. अरे साधू बनण्याकरता एखादा माणूस जरी आपल्या अंगावर 108 वेळा थुंकला तरी त्याला दंड नाही, तर आपल्याला प्रसाद देऊन मुक्त करावं लागतं. त्यावेळेला माणूस साधू बनू शकतो. अरे आपल्या अंगावर एखादा व्यक्ती एखाद्या वेळेला जर थुंकला तर आपण जर त्याला दंड द्यायला उभे राहत असाल तर आपण साधू कधी बनू शकतो? साधू बनणं ही गोष्ट फार कठीण आहे. देव बनणं ही गोष्ट कठीण आहे. मग या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर आपल्याला जर देव बनता येत नसेल, आपल्याला जर साधू बनता येत नसेल, तर कमीत कमी माणसानं या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर चांगलं कर्म करून माणूस तरी बनावं ना. अरे आपण जर आपल्या जीवनामध्ये वाईटच कर्म करत असाल तर वाईट कर्माचा हिशोब सुद्धा माणसाला व्याजासकट द्यावा लागतो. तुम्ही कितीही निर्जन वनामध्ये जा आणि कितीही निर्जन वनामध्ये जाऊन वाईट कर्म करा, त्या कर्माचा हिशोब संत महात्मे सांगतायत.